नमस्कार. मी वैभव माळोदे, फायनान्शियल ॲडवायझर. बचत करणं काळाची गरज आहे, हा मुद्दा तर तुमच्या लक्षात आला. पण नेमकी बचत कुठे करावी आणि किती करावी, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रहो, कोणत्याही नॅशनलाइज बँकेमध्ये तुम्ही बचत करू शकता, पोस्टामध्ये तुम्ही बचत करू शकता किंवा LIC ऑफ इंडियामध्ये बचत करू शकता. मी LICचा माणूस आहे. मी LIC बद्दल तुम्हाला मार्गदर्शन करतो. LIC मध्ये बचतीचे 3 फायदे. पहिला फायदा, तुमचं इन्शुरन्स कव्हर खूप छान आहे. अहो, महिन्याला 3,000 मध्ये 15 लाखाचा आम्ही विमा कव्हर कस्टमरला पहिल्या दिवसापासून लागू करतो. एवढा मोठा विमा कव्हर एवढ्या कमी बजेटमध्ये मार्केटमध्ये दुसरीकडे अवेलेबल नाही. ज्याला सरकारी गॅरंटी आहे, मी फक्त सरकारी गॅरंटी विषयी बोलतोय. दुसरी गोष्ट, ह्या मार्फत तुमची पैशाची बचत होईल. थोडा थोडा पैसा, पण तुमचा तो सेव्हिंग व्हायला लागला, बचत व्हायला लागला. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, फ्लेक्झिबिलिटी. ज्या वेळेस तुम्हाला पैशाची गरज पडेल त्यावेळेस तुम्हाला LIC मधून पैसा घेता येईल. त्याला अट आहे, पहिले 3 वर्ष तुमची रेग्युलर बचत पाहिजे. 3 वर्षानंतर तुम्ही कितीही वेळेस पैसा घेऊ शकता, तुमचं काम झाल्यानंतर भरणा करू शकता. अशी सुविधा LIC उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्याच्यामुळं LICचा कालावधी लंबा असतो, 15 वर्ष, 20 वर्ष. पण फायदा असा आहे, यामुळं आपल्याला बचतीची सवय लागते. मी खूप लोकांना सांगितलेलं आहे, जो व्यक्ती महिन्याला जर ₹1000 बचत करत असेल, तर भविष्यात तो ₹1,00,000 ही बचत करू शकतो. आणि जो व्यक्ती आज ₹1000 बचत करू शकत नाही, त्याला ₹1,00,00,000 द्या तरी त्याची त्यानं बचत होणार नाही. म्हणून बचत करायला सुरुवात करा. अधिक माहितीसाठी योजना काय आहेत, प्लॅन काय आहेत समजून घ्या, त्याच्यावर अभ्यास करा आणि त्याच्यानंतर थोडी थोडी बचत सुरू करा. किती बचत करावी, तर मी म्हणेन तुमचं उत्पन्न जर महिन्याला 10,000 असेल तर तुम्ही किमान ₹3,000 महिन्याला बचत करावी. धन्यवाद.